नमस्कार मैत्रिणींनो, मी आज ज्वारीचं पीठ आणि नाचणीचं पीठ मिक्स करून भाकरी करणार आहे। हे बघा, हे ज्वारीचं पीठ घेतलं आहे। 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी नाचणीचं पीठ। हे बघा, मिक्स करून घ्यायचं, ते एकत्र करायचं पीठ दोन्ही पण। आणि आता भिजून घेऊया, थोडं थोडं पाणी टाकून भिजून घ्यायचं। चांगलं मळायचं ते पीठ जर चांगलं मळलं ना तर भाकरी छान येते। हे बघा, चांगलं मळलं गेलंय पीठ, चांगलं मळायचं। हे असं हा उंडा तयार केला मी। परातीमध्ये खाली आपण पीठ टाकू, ज्वारीचं पीठ टाकलंय मी, आणि त्यावर हा भिजवलेल्या पिठाचा उंडा ठेवायचा। हाताला, दोन्ही हाताला पीठ लावून घ्यायचं। दोन्ही हाताने करायचं तर दोन्ही हाताला लावायचं, एका हाताने करायची भाकरी तर एका हातालाही लावलं तरी चालतं। हा हात आहे ना असं काठावर ठेवायचं, असं म्हणजे आपली भाकरी पातळ होते छान। हे बघा, झाली तयार। वर तवा ठेवला आहे मी तापवायला। आता तवा तापल्या गेलाय, त्यावर मी आता ही भाकरी टाकते। तव्यावर भाकरी टाकल्यानंतर ती भाकरी थोडीशी गरम झाली, जास्ती गरम नाही होऊन द्यायची, कमीच साधारण गरम होऊ द्यायची, नाहीतर मग ती ना उलटे, अशी भेगा पडतात त्या भाकरीला। आता पाणी लावून घेऊया, थोडं थोडं लावायचं भाकरीला पाणी, एकदम टाकायचं नाही, हातावर घ्यायचं आणि थोडं थोडं लावायचं। आता आपण भाकरीची खालची बाजू वर करून घेऊ, आणि ह्या भाकरीवर आहे ना, भाकरीला आहे ना तेल मीठ, थोडीशी मिरची पावडर लावून घ्यायची वरून छान, आणि तशीच खायची। इतकी सुंदर लागते ना ती भाकरी, तुम्ही एकदा करून बघा। तुमच्याकडे जर हे पीठ असेल तर रेडीमेड भेटतं आजकाल हे पीठ नाचणीचं, ज्वारीचं, तुम्हीही करू शकता अशी भाकरी। स्पेशल नाचणीची भाकरी ही थोडी चिकट असते ना नाचणी, त्यामुळे ती इतकी खास होत नाही। मग त्यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ टाकायचं आणि भाकरी तयार करायची। हे बघा, किती छान झाली ती भाकरी। हे बघा, किती छान फुगली पण ती भाकरी, पुरीसारखी फुगली छान। बाजूने भाजल्या गेली भाकरी। आता ही आपली ज्वारीचं पीठ आणि नाचणीचं पीठ मिक्स करून ही आपली इथे भाकरी तयार झाली। किती छान झाली भाकरी, मस्त।